आज मी तुम्हाला सोयाबीन, बटाटा आणि वाटाण्याची मिक्स भाजी बनवून दाखवणार आहे। तुम्ही ती कुकरमध्ये पण बनवू शकता आणि कढईमध्ये पण बनवू शकता। कढई ठेवलेली आहे गरम करायला। पहिले थोडंसं आपण ह्याच्यामध्ये तेल काढून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। मीडियम आकाराचे 3 बटाटे बघा साल काढून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। काढून घेतले, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याला काय करायचं, हलकंसं परतून घ्यायचं। एक 2 मिनिटं मीडियम गॅसवर 2 मिनिटं बघा मी हे परतून घेतलेले आहे। तसा हलकासा गोल्डन कलर आला की नाही आणि एकदम बटाटे आपले हे हलके होतात, काढून घ्यायचे। ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला ह्याला काय परतून घ्यायचे नाही तेलामध्ये, म्हणजे फ्राय करून घ्यायचे नाही। काढून घेते, बटाटे काढून घेतलेले आहेत। परत आपण तेल काढून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं। मोहरी एकदम बारीक आहे। कढीपत्ता, त्याच्यावर टाकायची थोडीशी हिंग पावडर, त्याच्या मीडियम आकाराचे 2 कांदे आहेत। चॉपरला बघा मी बारीक करून घेतलेले आहे। कांदा थोडा जास्त घातला तरी चालेल। ह्याला परतून घेते। कांदा मस्त असा परतून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची अशी मी कुटून घेतलेली आहे। पेस्ट जरी टाकली तरी चालेल। 1 चमचा टाकायचे मी सगळे मिळून परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। एक मीडियम आकाराचं टोमॅटो, ते पण मी चॉपरलाच बारीक केलेलं आहे। तुम्हाला कोणाला जर चॉपर घ्यायचं असेल ना तर त्याची लिंक सुद्धा ह्या रेसिपी खाली भेटेल। परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस एकदम बारीक केलेला। आपण मसाले काढून घेऊया। छोटा 1 चमचा तिखटवाली मिरची पावडर आहे आणि कलरवाली छोटा अर्धा चमचा, धने पावडर छोटा 1 चमचा, जिरे पावडर छोटा अर्धा चमचा, गरम मसाला पावडर घेतलेला आहे हा छोटा 1 चमचा, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं। सगळं काढून घेऊया। आता मिरची पावडर जी मी टाकलेली आहे ना त्या जागी तुमच्याकडे जो मसाला आहे तो वापरला तरी चालू शकता। त्याला काय करते, पहिलं चांगलं परतून घेते। मस्त असं मसाले टाकल्यानंतर बघा परतून घेतलेलं आहे। गॅस बारीकच होता। ह्याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकणार आहे। अर्धा ग्लास घेतलेला आहे, एवढा घेतला होता, पूर्ण अर्धा पण घेतलेला नाही। मिक्स करून घेते। गॅस आता मिडियम करते। मिक्स करून घेतलेलं आहे। पाणी ओतल्यानंतर मी काय केलं होतं, गॅस मिडियम केला होता, नंतर बाकी सगळं बारीकच गॅसवर परतलं होतं। झाकण ठेवणार आहे एक 2 ते 3 मिनिटासाठी। 2 मिनिटं मी झाकण ठेवलं तर झाकण आपण काढून घेऊया। मसाला असा सगळा एकदम शिजवून द्यायचा। हे बघा अशा पद्धतीने। ह्याच्यामध्ये तर मी थोडीशी पहिली कोथिंबीर टाकते। ह्याच्यामध्ये हा बटाटा टाकायचा जो आपण परतून घेतला होता तेलामध्ये। आता ह्याच्यामध्ये बघा ही 100 ग्रॅम मी सोयाबीन भिजत घातले। ते मोठे मोठे होते म्हणून ह्याचे मी 2-2 भाग केलेले आहेत। जरी मोठे मोठे आवडत असेल तरी पण टाकू शकता, बारीक बारीक पण भेटतात। आणि यांना काय केलं होतं माहिती आहे का, साध्याच पाण्यामध्ये मी भिजत घातलं होतं एक 10 ते 15 मिनिटं। किती म्हणजे एक अर्धा तास जरी भिजत घातलं तरी चालेल, गरम पाण्यात जरी तुम्ही भिजत घातलं तरी चालेल। हे पहिलं आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। सपाट वाटे हे फ्रोझन वाटाणे आहेत। ह्यांना काय केलं होतं माहिती आहे का, फ्रेश वाटाणे मी आणले होते आणि सोलून जेवढे मोठे मोठे टपोरे टपोरे होते ना तेवढे वाटाणे मी सगळे एक पॅकबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवले होते। त्याला असं शिजवून वगैरे काही घेतलं नव्हतं। खूप दिवस राहतात हे असे पण चांगले। मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। ही जी सोयाबीन आहेत का नाही, पहिले भिजत घालायच्या अगोदर कधी पण काय करायचं माहिती आहे का, 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे, भिजत घालायचे। आणि भिजल्यावरनं काय करायचं, पाणी दाबून नितळून घ्यायचं, परत पाणी टाकायचं, परत दाबून नितळून घ्यायचं। मग हे असे कट करून जरी घेतले तरी चालतात, नाही केले तरी पण चालतं। मीडियम गॅसवर केलं होतं। गॅसवर आता कढईवर मी झाकण ठेवणार आहे आणि बारीक गॅस करणार आहे 10 ते 15 मिनिटं। बारीक गॅसवर झाकण ठेवलं होतं। झाकण काढून घेऊया। मस्त असे झालेले आहे, हलकीशी ग्रेव्ही आणि खूप चविष्ट होते बरं का। एकदा करून बघा अशा पद्धतीने। रेसिपी तर मी तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते, अशा पद्धतीने पण एकदा करून बघा। आणि जर कुकरमध्ये करायचं असेल तर असं सेम सगळं मिक्स करायचं आणि जे आपण झाकण ठेवलं झाकण ठेवायचंच नाही। कुकरला फक्त 2 शिट्ट्या करायच्या, गॅस बंद करायचा आणि थंड झाल्या उघडायचा। मस्त असं होईल। पाणी पण सेम तेवढंच ठेवा। अशाच पद्धतीत होईल आणि एकदम झटपट होईल। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।